ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून शेअर नाही केला तर शेअर करून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑनवरती सेट करा जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे यूज केलं मिळेल ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। जर तुम्हाला फ्रीमध्ये हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोवाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलर्ट मोडला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो मग आपला बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने बीट्स वगैरे लावून दिले मित्रांनो। या सर्व बीट्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्यायचा। ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो फर्स्टला यायचं मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे काही तुमच्या आवडीचे फोटो आहेत मित्रांनो, जसं की आपला प्रोजेक्ट तुमच्या आवडीचे फोटो त्या फोटोला ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मित्रांनो वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनवर सेट करून घ्यायचं। मग आपला सेकंड बीटला जर असे प्रोजेक्ट लहान असेल तर फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला फुल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनवर सेट करून घ्यायचं। मग आपला सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर सेकंड बीटला पुढचा पार्ट कट करून घ्यायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनवर सेट करून घ्यायचं। जसं मी फोटो वगैरे ॲड करायचा मित्रांनो त्यासाठी तुम्ही फोटो वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो जे सर्व बीट्समध्ये। ओके मित्रांनो तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 4.13चे जे लॉंग फोटो आहे मित्रांनो, लॉंग फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट राईट साईडला थोडं सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथं एक मग आपला फर्स्टला यायचं प्लस की द्यायचं मित्रांनो। मग आपला आणखीन इकडे यायचं प्लस की द्यायचं, प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फोटो झालेले दिसून जाईल मित्रांनो, एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मग आपला प्रोजेक्ट याच्या फोटो मित्रांनो लॉंग फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट लेफ्ट साईडला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो। मग आपला पुढे एक प्लस की द्यायचं मित्रांनो। दिल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट जे प्लस की थोडं पुढे करून घ्यायचं मित्रांनो। प्लस केलं पुढे केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट थोडं फोटोला प्रोजेक्ट ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेऊन सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो मित्रांनो या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काही लॉंग फोटो आहे फर्स्टची त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर 4.13च्या बीटचे जे काही लॉंग फोटो मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे एक व्हिडिओ दिला व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये व्हिडिओ वगैरे कन्वर्ट झालेलं दिसून जाईल। जे काही खालचं लोगोचा व्हिडिओ मित्रांनो त्या लोगोचा व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लॉंग फोटो आहे छोटे लहान फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला 2.03% जे काही बीटपासून ते पूर्ण अशा प्रोजेक्ट आपल्या इथं या लॉंग फोटोच्या अलीकडे जसं की आपला 4.13च्या बीटपर्यंतचे अलीकडले जे काही लहान फोटोज आहेत सर्व बीट्सच्या हिशोबाने सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घ्यायचं मित्रांनो। जितके काय आपल्या असे प्रोजेक्ट फोटो ते अलीकडले सर्व फोटोजमध्ये हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। मी पण लवकरात लवकर हाय इफेक्ट पेस्ट करतो। जसं की आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। सर्व फोटोजला हाय इफेक्ट ॲड करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर हाय इफेक्ट ॲड करूनच
घेतो मित्रांनो. ओके, तर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लास्टचे उरलेले फोटो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जे 2 लेअर दिसेल त्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट बेट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 2 लेअर्स करून घ्यायचं. पेस्ट 2 लेअर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग 5.12च्या बीटपर्यंत जे पुढचे जे पूर्ण फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोजमध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपलं फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. जे काही सर्व बाकीचे फोटोज आहेत मित्रांनो सर्व बीटच्या हिशोबाने फोटोजमध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्यावर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.